आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, काय सांगितलेले पहा, मन्मत प्रिय शिवाप्रती. व्यवहारामध्ये प्रिय होण्याकरता कोणत्या गुणाची धारणा करावी लागते? व्यवहारामध्ये माणसाला प्रिय होण्यासाठी रूप महत्वाचा आहे की गुण महत्वाचा आहे? संतांच्या भाषेमध्ये सांगतो, ऊस वाकडा परी रस नोहेची वाकुडा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. म्हणून संत म्हणतात, रूप आणि गुण यामध्ये रूपाही पेक्षा महान कोण आहेत? गुण आहेत. उदाहरण देतात, कावळा कोकिळा रंगानं एकसारखे आहेत पण गुणानं भिन्न आहेत. म्हणून वसंत ऋतू आला की कावळा कावळा होतो आणि कोकिळा कोकिळा होते. याचा अर्थ देवाला प्रिय होण्याकरता रूप महत्वाचा आहे की गुण महत्वाचा आहे? मग आपण गुणाच्या नादी लागलो की रूपाच्या? हा, या नगरीला मोहिनी नगरी म्हणतात म्हणा. मी ऐकलं असं, खरं खोटं आता तुम्हाला माहित. वय बुरांडे अप्पा, बरोबर आहे. या नगरीचं उपनाव काय आहे? मोहिनी नगरी. आणि मोहिनी या शब्दाचा अर्थ सांगतो, अघटित घटना पटयशी माया. जे होणार नाही असं मनामध्ये आलं की ते झालं म्हणून. समजा असं जर डोळ्यासमोर आलं तर म्हणायचं आपण मोहिनी नगर मध्ये आहे. आणि जे देवानं सांगितलं तेच झालं असं झालं तर समजायचं की आपण गंगाखेड नगरीमध्ये आहोत.